मनसे अध्यक्ष राज ठाकरे 19 आणि 20 जूनला नाशिक दौऱ्यावर. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला लावणार सहकुटुंब हजेरी. केंद्रात सक्षम झालेले तावडे डावपेचांचं राजकारण करतात. फडणवीसांना बाजूला सारून शह देण्याचा तावडेंचा प्रयत्न. सुषमा अंधारेंचा विनोद तावडेंवर आरोप. चंद्रहार पाटलांनी घेतली निलेश लंकेंची सदिच्छा भेट. लोकसभेत जी गद्दारी झाली ती विधानसभा निवडणुकीत नको, पाटलांची प्रतिक्रिया. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा. पुणे मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी. धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस. कळंब वाशिम परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी. बळीराजा पावसानं सुखावला. जोरदार पावसामुळे वाशिमच्या करंजा तालुक्यात निर्माणाधीन बंधारा फुटला. बंधारा फुटल्यामुळे आसपासच्या शेतांचं मोठं नुकसान. संबंधित ठेकेदारावर कारवाई करा, शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळमध्ये वीज पडून 22 बकऱ्यांचा जागीच मृत्यू. उमरखेड तालुक्यातील शेत शिवारातली घटना. चिकू पीक विम्याचा हेक्टरी हप्ता सरकारकडून पूर्ववत करण्यात आला. पालघरमध्ये चिकू उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 3,500 रुपयांचा हेक्टरी हप्ता. नीट परीक्षा घोटाळ्याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची गुळगुळीत भूमिका का? आमदार रोहित पवारांचा सवाल. सीबीआय चौकशी करण्याची मागणी. आषाढी एकादशीला शासकीय महापूजेचा पालखी प्रमुखांना सुद्धा मान. मानाच्या 10 संतांच्या पालखी प्रमुखांना उपस्थित राहण्याचे प्रथमच निमंत्रण. नाशिकमध्ये 2027 साठीच्या सिंहस्थ कुंभमेळा होणार. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये पाहणी. धुळ्यात 19 जूनपासून 57 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेंकडून मैदानाची पाहणी.